मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर आम्ही मजेत नाही. जर का तुमच्या पण घरात एवढे लहान मुलं असतील किंवा लेकरं असतील तर प्लीज त्यांच्यासोबत म्हणजे त्यांना फ्रीजपासून जपूनच ठेवा. कारण का आज माझ्या या लेकराने खूप मोठा कारनामा केलेला आहे. तुम्हाला पुढं कळेलच व्हिडिओमध्ये. लास्ट टाईम पण त्यांनी असं म्हणजे एवढं मोठं नट नाकाच्या आत घातलेला. अजून आता जे फ्रीजवरती आपले जे नाव असतं तुम्हाला माहिती असेल, आमच्या फ्रीजवरती देखील नाव असतं. त्यांनी त्याचं पत्रा टोकरून या नक्काच्या एकदम असं म्हणजे बोटाच्या एकदम लास्ट एकदम कोपऱ्यापर्यंत घातला होता. तुम्ही पाहू शकता त्याचं बोट. नशीब ते पण मी पाहिले लवकर, किंवा थोडंसं देखील उशीर झाला असतं किंवा काय झालं असतं तर भरपूर मोठं म्हणजे तुम्ही समजू शकता. तर पाहू शकता आता देखील त्याचा बोट असं काळं दिसत आहे, काही ते दिसत आहे. बंकू तू का करतो? बंकू हे सगळे कुठाने सांग बरं, का करतो तू असं? मला माहिती नव्हतं. पण लास्ट टाइम नाकात स्क्रू घातला तर आपण माहिती नव्हतं. माहिती होतं पण काय करतो तू असं सगळं? ते नाही माहिती. ते नाही माहिती होतं. असं करशील दुसरी टाईम? नाही बाबा टांकी. पण घरात लहान लेकरं असतील तर सावध व्हा. कारण काही पत्र्याचा तुकडा तुम्हाला दिसत आहे ना, तर हे तुकडा आहे आमचा फ्रीजचा. हा तुकडा होता विरेनच्या नक्कामध्ये. तर तुम्हाला दाखवते मी कसा, पण तो कुठला तुकडा आहे ते देखील दाखवते. पाहू शकता तुम्ही. एकदम तो कोपऱ्यापर्यंत गेलेलं. बघतो कसं झालं, काळा काळा तुकडा राहिलाय का काय माहिती. आता दुखतोय तुला इथं बघू. आता लक्ष नाही येत बघू असं माझ्या हातात नक्की. बघू इथं बघा एक कारनामे. किती मासूम चेहरा आहे ना. वाटतंय का मासूम चेहऱ्याने एवढे मोठे मोठे कारनामे केले असतील का? बघू बोट, अख्खं बोट बघा कसं झालंय. पूर्ण बोट नाही तो कोपऱ्यापर्यंत गेलं होतं ते एकदम. माझ्या उठाने मार काय एक दोन टाइम केला, आता नाही करणार. आता सॉरी बोलून काय होणार आहे बंकू? तू करायचं का? मला का करतो एवढे मोठे मोठे कारनामे सांग मला. काय ना काय करणार मग पप्पाला सांगते. मम्मी मेरी मम्मी ले, मम्मी मेरी मम्मी ले, मम्मी मेरी मम्मी ले, मम्मी मेरी मम्मी ले, मम्मी मेरी ले, मम्मी मेरी मम्मी ले, मम्मी मेरी मम्मी ले, मम्मी ले, मेरी मम्मी ले, चांगली मम्मी. पहिला कुटाने करायचं, नंतर मस्का